हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्नेहिता अंतर. सो कालचा भाऊचा धक्का सरप्राईज होता आपल्यासाठी, बिकॉज संडे फंडे असतो, पण यावेळी काही गाणी वगैरे नव्हती आणि एक वेगळा टास्क घेण्यात आला. तर मजा आली बघायला. म्हणजे कळलं कोणाची काय मतं आहे, कोण तर थोडंसं घाबरून खेळतंय की काय, त्याला त्याची मतं नाही व्यक्त करायची आहेत. आणि सागरचं ॲज युजल ओव्हर ॲक्टिंग तुम्ही म्हणताय, त्याला मला वाटतं त्याच्यासाठी खास तंटा रूम होता. त्याला त्याचं फ्रस्ट्रेशन काढायचं होतं, त्याला त्याच्या डोक्यातले मनातले काही विचार सांगायचे होते. सो कळलं नाही, बिकॉज कसं आहे ना, इफ इट इज तुम्ही रागात आहात तर तुम्ही धडाधड मारत जाता. तुम्ही धडाधड मारत जाता, दॅट इज ओके. म्हणजे ती तुमची रिॲक्शन आहे, तुमचा राग तुम्ही व्यक्त करताय. तुम्ही गोष्टी शोधताय, कुठे मारू, काय करू, इट मीन्स व्हॉट. क्लिअर कट कळत होतं की ही ऍक्टिंग चालली, तुमचा परफॉर्मन्स चाललाय भाई. सो सागर, ऍक्च्युली तुझा गेम तर म्हणजे असा पॉझिटिव्ह दिसतच नाही. आय वुड नॉट से की निगेटिव्ह दिसतोय, पण पॉझिटिव्ह तर बिलकुल दिसत नाहीये. तू तोंडावर एक बोलतो, मागे एक बोलतो. मग तुला जर रागच व्यक्त करायचा होता तर परवाच्या दिवशी तुला अनुषनी तोंडावर बोलली होती आणि तुला ते आवडलं नव्हतं की तू गेलास तर बाहेर, आणि समज बोलली होती, समज तू गेलास तर बाहेर. समज बोलूनही तुला तेवढा राग आला होता. आणि जेव्हा शी वॉज आस्किंग, विचारत होती, तेव्हा तू उत्तर नाही दिलंस तिला. तू तिला काय हा नंतर बोलेन. मग करायचं होतं ना राग व्यक्त. जेव्हा तुला सांगितलं तंडारूमध्ये जायला अँड ऑल, तेव्हा मग विशाल त्याला हे करतोय, जा तुला बोलायचं तर माझ्याविषयी पण बोलू शकतो अँड ऑल. अँड आफ्टर ऑल दॅट या स्टार्टेड. विशाल बद्दल बोलतोय, तू असा का बोलतो, तू असा का करतोस, लोकांना म्हणजे सगळं घालून पाडून का बोलतात, तन्वी बद्दल बोलतोय. आणि काय की तुला तुझी फॅमिली फ्रेंड्स नाही, आम्हाला पण आहे अँड ऑल. मग बोलायचं होतं ना अनुश्री बद्दल, जर तुला रागच व्यक्त करायचा होता तर. सो तुम्ही म्हणजे कसं ना, सगळं डोकं चालवून सांभाळून तुम्ही खेळताय. आणि तुम्हाला रागही व्यक्त करायचा आहे तर तो पण तुम्ही तो म्हणतात ना, आय वुड नॉट से स्क्रिप्टेड, पण डेफिनेटली तो तुम्ही विचार करूनच सगळं केलेलं. सो ते ना नॅचरल वाटलं नाही. तुमचं फ्रस्ट्रेशन, राग नॅचरल वाटला, पण ते तुमचं जे वक्तव्य होतं, म्हणजे तुमच्या डोक्यातले आणि मनातले विचार आणि तुम्ही तोंडाने जे काय बोलत होता ते काही मेळ खात नव्हतं. ते टोटली वेगळं होतं सागर. सो ते नाही क्लिक झालं, नाही मनाला भावलं, नाही तू कनेक्ट झालास आम्हाला, फ्रँकली स्पीकिंग. पण आज एक चांगलं झालं, भाऊंचे लटके झटके नाही दिसले, म्हणजे डान्स अँड ऑल. आणि म्हणजे तोच तो लहान मुलांचा गेम, म्हणजे आजकाल तर सगळ्या घराघरी तोच खेळला जातो, गाणी ओळखा आणि त्याच्यावरती डान्स करा अँड ऑल. सो ते बघून तर आता एवढ्या दिवस 2 महिने जवळजवळ म्हणजे पकलोच होतो, पण आज काहीतरी वेगळं पाहायला मिळालं, त्यामुळे मग बरं वाटलं. कारण एवढा मग असं नेहमीच असं वाटतं, अरे झालंय, फालतूगिरी चालू आहे. आजकाल ते प्रमोशन, यांना प्रमोशनवाले पण मिळत आहेत, नाही मिळत आहे. प्रमोशनसाठी सिरियलचं प्रमोशन करायला पण लोक येत आहे. मागच्या वेळी पण ते सिरियलवाले आले, आता पण हे दुसऱ्या सिरियलवाले आले. सो ते म्हणजे थोडाफार त्यांचा टाइमपास, थोडाफार वेळ खाऊपणा. आणि नंतर मग तो टास्क पण, पहिला टास्क घेतला तो एवढा मोठा घेतला की प्रत्येकाच्या मनातली व्यक्त करायचे. वजनाचा म्हणजे कोणाचं तुमचं वजन तुम्हाला द्यायचंय, कोणाचं पारडं जड होणार आहे, मग प्रत्येकाने येऊन त्यांचं ते मत व्यक्त करायचं होतं. आणि मग स्टार्टिंगला त्यांनी विशाल आणि अनुश्रीला बोलवलं ॲज अ पेअर, म्हणजे ह्यांच्यामध्ये तुम्हाला निवडायचं होतं की तुम्हाला मत कोणाचं आहे, तुमचं वजन कोणाकडे आहे, म्हणजे कोणाचं पारडं जड होणार आहे ना. ऑफकोर्स मग सागर आला तर त्यांनी विशालचंच नाव घेतलं, कारण या लोकांना कसं अजून त्याची गरज आहे पुढे जाण्यासाठी आणि सगळं करण्यासाठी. सो त्यांनी विशालचं नाव घेतलं. पण ऍक्च्युली कसं, मी म्हटलं कालच्या पण रिव्ह्यूमध्ये म्हटलं की तो कसं आहे ना, तुम्ही निगेटिव्ह दिसो, काही दिसो विशाल, पण तो गेम खेळतोय. ही इज अ प्लेइंग. म्हणजे कसं आहे ना, तो कसं करतोय, म्हणजे बाकीचे लोक कसं म्हणजे ऍक्शनची रिॲक्शन होते, म्हणजे काहीतरी घडलं तर ते येत आहेत, बोलतायत, करतायत. पण हा कसं घडवतोय. पण ते कसं आहे ना विशाल, जरा तू चांगल्या वेळी केलं असतं तर मे बी तू आजच्या तारखेला तू विनर, म्हणजे असं वाटलं असतं की तू विनर क्वालिटी आहे, किंवा आम्ही तुझ्यामध्ये विनर बघतोय. पण तो कुठे कुठे तो जो कपटीपणा आहे ना विशाल, म्हणजे कसं आहे ना, तुम्ही पुढे जा, तुम्ही लीडर म्हणताय, तुम्ही वाघ म्हणताय, सगळं स्वतःला बोलताय आणि माझ्याचमुळे होतो, जरा गेम झाला किंवा हा माझ्याचमुळे कसे जिंकलात. ऑफकोर्स तू बाल्कनीमध्ये बसून लोकांना गाईड करतो आणि संकेत सारखा माणूस सुद्धा तुझ्याकडनं इन्फ्लुअन्स होतोय आणि तो त्याच तुझं ऐकतोय आणि त्याप्रमाणे तो वागतोय. म्हणजे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक इव्हन संस्कृतीला पण तू लाईक नव्हता करत होता, किंवा संस्कृतीलाही कळत होतं, पण तरी पण जेव्हा वेळ येते तेव्हा संस्कृती पण तुझं ऐकते. म्हणजे तुझ्या आजूबाजूला जेवढे लोक आहे, तू जे बोलतो ते ऐकत असतो, तर क्लीन कळत असं यू आर अ लीडर. आणि
ते लोक सगळे फॉलोअर्स आहे. सो ती तुझी क्वालिटी आहे. पण ती जर क्वालिटी ना जर तू पॉझिटिव्ह वेने मी घेतली असती ना, म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश तो ग्रुपला घेऊन चालला असा. तुम्ही ग्रुपमध्ये आहात, तुम्ही टोळी बोलता आणि नंतर मग वेगवेगळं बसून तुम्ही तुमच्याच ग्रुपमधल्या टोळीमधल्या लोकांबद्दल तुम्ही मतं व्यक्त करतात, म्हणजे निगेटिव्ह वेने. म्हणजे तुम्ही लोकांना सांगतायत हा असा आहे, याच्यामध्ये क्वालिटी नाही, हा खेळत नाही, आणि अशा रीतीने तुमचा ग्रुपच तुमचा म्हणजे पूर्ण बाहेर निघून गेलाय. तर दिस इज नॉट अ क्वालिटी. एक लीडर असतो तो सगळ्यांना घेऊन चालतो, आणि तो लीडर असा आहे की तू माणसांना खातोयस, म्हणजे तुझ्याच माणसांना. सो दॅट इज नॉट अ गुड क्वालिटी, दॅट इज नॉट अ पॉझिटिव्ह गेम. सो तुमचं त्यामुळे तू तू कुठेतरी मनात खटकतोयस आणि नाही आवडत आहे. आणि त्या कालच्या टास्कमध्ये, कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तू जे रेवा बरोबर आणि दीपाली बरोबर केलं, आय एम सॉरी टू से विशाल, इतकं वर्स्ट होतं ना. त्या लेडीज, त्या बिचाऱ्या रेवाला श्वास घेता येत नव्हता. तुला असं वाटत होतं की तू त्यांना लॉक केलं आहे आणि हात तुझे बाजूला आहे. अरे पण तुझं शरीर, एवढं वजनदार शरीर त्यांच्या अंगावर होतं ना. त्या लेडीज आहे, त्यांचं काय वजन आहे. आणि मग त्या लेडीजचे आपले अवयव, कुठल्या अवयवाला तुझा हात लागतोय, कुठल्या अवयवावरती तुझं प्रेशर येतंय. ती रेवा बिचारी ओरडून ओरडून सांगते, तिथून तन्वी ओरडते, अरे तिला श्वास घ्यायला वेळ दे. ती नाही घेणार, ती कोपऱ्यात जाऊन बनणार, पण स्टील तू त्यांना तिथे लॉक करून बसला होता. आणि तू नंतर म्हणतो दीपालीच्या ह्याच्यावरती तू दणकन तुझं कोपरा ठेवून तू उठलास आणि दीपालीला ते छातीला. आणि नंतर आता तुम्ही म्हणता की दीपाली कार्ड, सिंपती कार्ड प्ले करते किंवा तिला तर रडायलाच येतं. नाही बाई, तिला खरंच एवढं लागलं का ती नंतरही बोलत होते. पण एक आहे की कोणीच तिच्यासाठी स्टँड घेतला नाही, कोणी तिच्या वतीने बोललं नाही. ती एकटीच बोलत होती, मला लागलंय, मला लागलंय, मला लागलंय. आणि अनुश्री मूर्ख समोर तू बघते, तू एकाच अँगलनी बघत होती, पण इथे सगळे कॅमेराजनी सगळे प्रेक्षक बघत होते आणि सगळ्यांना दिसत होतं. वरून बाल्कनीतली लोक ओरडतायत, तरी तुला भान नाहीये, तुला कळत नाही. एक एवढा मोठा अवाढव्य माणूस 2 बायकांना पूर्ण लॉक करून बसलाय, आणि तुझं काय संचालन होतं अनुश्री. आय एम सॉरी, पण ते काही जे टास्क मध्ये आवडलं ना, बिलकुल 0.1% पण नाही आवडलंय. सो तिथे ना कुठे ना तू, काय होतंय ना, कधी कधी तुझा गेम, विशाल गेम आवडतो आहे, पण मग तू हे जे असे काहीतरी करतोस ना, मग तू मायनस मध्ये जातोयस. सो त्याच्यानंतर मग सागरनी सांगितलं की त्याला विशालच आवडतोय. नंतर संस्कृती आली तर तिने बरोबर बोलली की तो मॅन्युप्युलेट करतोय, इन्फ्लुएन्स करतोय, काही करतोय, पण तो विशाल करतोय. सो तिने पण त्यालाच मत दिलं. नंतर मग संकेत आला. संकेतला आता सगळे क्लिप्स दाखवले आहेत, त्याला चुकल्या दाखवल्या आहेत, त्याला विशालचा गेम एक्सपोज केलेला आहे, त्यामुळे तो कुठेतरी हे झालाय. मग तो त्यांनी अनुशीचं पारडं जड केलं, त्यांनी अनुशीला वोट केलं, म्हणजे ते आहे म्हणून की इंडिव्हिज्युअल खेळायचंय वगैरे. तर ते खरं संकेत, तू खेळला ना, तू खरं विनर क्वालिटी आहे. तू म्हणजे खरं बिग बॉसनी तुला इथे ह्या म्हणजे ॲज अ वाईल्ड कार्ड आणून तुला वेस्टच केला. तू सुरुवातीपासून आला असता तर मे बी आज तू कुठल्या तरी चांगल्या पोझिशनवरती आम्हाला दिसला असता. कारण तुझ्याकडे मत आहे, तू स्टँड घेतोयस, तू बोलतोयस, तू खेळतोय, तुझ्यामध्ये स्ट्रेंथ आहे. ईच अँड एव्हरीथिंग जे एका प्लेअरसाठी हवंय ते सगळं तुझ्यामध्ये आहे. सो आम्हाला सगळ्यांना असं वाटतं तू इंडिव्हिज्युअल खेळावं, तू विशाल बरोबर खेळू नये. कारण त्याच्यावर खेळलेले जरी चांगले खेळले, गेम जिंकले, टास्क जिंकले, पण तुम्ही मन नाही जिंकू शकते. तर तिथे तुम्हाला मन जिंकायला पाहिजे, तुम्ही लोकांच्या मनावर राज्य करायला पाहिजे. सो ते नाही होते संकेत. सो प्लीज, अजूनही तर टाइम गेलेला नाही, वेळ गेलेली नाहीये. तू वेगळा हो, तू खेळ, तर मजा येईल बघायला. आणि राखीनी पण ॲज युजल की तो छान, म्हणजे पूर्ण बिग बॉस तोच खेळतो आहे, पुड्या बांधतोय, पण व्हॉट एव्हर इट इज, पण तो खेळतोय. आणि माझा फ्रेंड आहे असा नाही, पण तो बिग बॉस चांगला खेळतोय. नंतर दीपालीचं पण असंच, दीपालीने चांगलं हे केलं की दोन्ही बाजूनी खेळते वगैरे, टोळीमधनं पण आहे, आणि पण तरी पण तू चांगली खेळते आणि तू तुझी मतं व्यक्त आहे, तर म्हणून मी तुला देते. आणि तिने अनुश्रीला दिलं. नंतर प्रभू आला, तो पण बोला दोन्ही बाजूनी खेळते, पण ती तिची मतं व्यक्त करते. आणि तन्वी आली, तिने तेच म्हणाले की ती युक्तीने खेळते, भले तिच्याकडे शक्ती नाहीये, पण ती युक्तीने खेळते. दोन्ही बाजूनी जर खेळली तरी तोंडावर येऊन बोलते, असं विशालसारखं नाही तोंडावर गोड गोड बोलते आणि मागे जाऊन त्यांचीच म्हणजे मारतोय असं. आणि मग रेवा आली, आणि मग तिने पण विशालला दिलं. ती म्हणाली चुकीचं बरोबर मला नाही माहिती, पण तो गेम खेळतोय, म्हणजे ऑफकोर्स तो गेम खेळतोय. तर जे प्रॅक्टिकल लोक आहेत, आणि ती तर रेवा आताच आलेली आहे, सो मे बी तिने मग विशाललाच मत दिलं. नंतर राकेश आला,
त्यांनी सांगितलं अनुश्रीबद्दल मला माहिती नव्हतं, पण ते जेव्हा बंधनात होते तेव्हा त्याला अनुश्री कळली आणि तिचा एक वेगळा अँगल दिसला, वेगळा स्वभाव दिसला. तर तिच्यामध्ये म्हणजे तिच्या घरचं आणि फॅमिलीचं सगळं कळलं. तिने काय काय केलंय फॅमिलीसाठी आणि तर तिच्यामध्ये ते आहे ते की जिंकण्याची जिद्द अँड ऑल. सो दॅट्स वाय ही हॅज ऑल्सो गिव्हन अनुश्री. आणि मग ते 5 बरोबर 4 असं करून अनुश्री जिंकली. नंतर मग तन्वी आणि प्रभूला बोलवलं आणि मग त्याच्यामध्ये ऑफकोर्स सगळ्यांना म्हणजे प्रभू काही काही लोक मॅनिपुलेट होऊन प्रभूला देत होते किंवा सिंपती म्हणून प्रभूला देत होते, कारण त्यांना आपण आता दिसतंय की एवढे दिवस झाले, एवढे महिने झाले प्रभू काही जायचं नाव घेत नाही, तो आता दिसतोय आणि त्याचा गेम तो अजून टिकून आहे. म्हणजे ह्याला फॅन्सचा सपोर्ट आहे की काय म्हणून काही लोकांनी प्रभूला दिलं, डोंट नो. कारण तसं कम्पेअर करायला गेलं तन्वी वर्सेस प्रभू, तर तन्वीच A1 आहे. ती गेम खेळते, तिला गेम कळतोय, तिला लोकांच्या डोक्यात काय चाललंय, लोक काय करतायत, विशाल काय करतोय, काय त्याच्या डोक्यात काय चाललंय तिला सगळं माहिती आहे. तसंच पहिल्या आठवड्याला तिने जो पूर्ण घर वाजवलं होतं आणि नंतर भाऊच्या धक्क्यावरती घेऊन तिची लेफ्ट राईट घेणारे आणि तिला तंटा क्वीन वगैरे दिलेलं आणि त्याच्यानंतर तिने तो तिचा गेम चेंज केला. तर यालाच प्लेयर म्हणतात की तुम्हाला फीडबॅक मिळाल्यानंतर तुम्ही कसा गेम खेळताय. तर दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो शी हॅज चेंज हर गेम. आणि त्याच्यानंतरही अजून मला नाही वाटत आहे की ती कुठे सध्या तरी चुकीची दिसते किंवा कारण याच्या टास्कमध्ये पण ती किती ऑसम खेळते. तिने त्या कॅप्टन्सीच्या टाक्यात अक्षरशः संकेतला उचलला होता, उचलून त्याला खाली पाडला होता. सो ती आणि ती सगळ्यात मेन गोष्ट ती वुमन कार्ड खेळत नाहीये. सो सगळ्यात गोष्टी म्हणजे जेवण चांगलं करते, सगळ्यांची इंटरॅक्शन करते, स्वतःची मतं मांडते, सगळ्यांवर टास्क खेळते. तर सगळंच तन्वीचं प्लस मध्ये दिसते. आणि जर की प्रभू थोडा आहे इन्फ्लुएन्स होतोय, ती जसं सांगते तसं करते, तसं तो ऐकतो पण आहे अकॉर्डिंगली. ऑफकोर्स तो त्याची मतं मांडतोय, कधी कधी तो तिचंही ऐकत नाही. चोरीच करणं वगैरे चावीची अँड ऑल ते त्यांनी तिला काही विचारून केलं नव्हतं. आणि नंतर जेव्हा मतं वगैरे मांडतो तर विशालला तो म्हणजे पडखडपणे बोलतोय, सागरला पडखडपणे बोलतोय, तर तिथेही तोही दिसतोय. सो मग त्याप्रमाणे मग अनुश्री आली, मग तिने ऑफकोर्स तन्वीला दिलं. तर राखी आली तर ती पण म्हणाली की तन्वी स्ट्रॉंग आहे. आणि दीपालीनी मग प्रभूला दिलं की टक्कर देणारा आहे वगैरे. नंतर मग रेवा आली तर तिने पण सांगितलं एफर्ट्स घेते, ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे अप्रिशिएट केल्या. आणि ती ऑफकोर्स सगळ्यांनी स्ट्रॉंग स्ट्रॉंग आहे. राकेश बोलला त्यांनी खोलते, सगळ्यांना खोलते अँड ऑल. आणि ऑफकोर्स त्यांच्या भावा बहिणीचं नातं आहे. सो दॅट्स ही हॅज गिवन. आणि नंतर संकेत आला. संकेतनं मग तो म्हणाला की तन्वीला आधी फ्लॉपमध्ये टाकलं होतं. म्हणजे जेव्हा एंट्री घेतली तेव्हा त्यांना टॉप आणि फ्लॉप सांगितलेलं ते. तेव्हा त्यांनी प्रभूला आणि 10व्या आठवड्यात पण प्रभू दिसतोय, तर त्याचा गेम दिसतोय, तर त्याच्या स्पिरिटसाठी त्यांनी प्रभूला दिला. तर मेन हेच आहे ना संकेतचं, तो इतका बोलतो छान ना. आता पण त्यांनी प्रभूची जी मतं जेव्हा मांडली ना, इतकी व्यवस्थित आणि इतक्या छान रीतीने मांडली ना, तर भाई तू ग्रेट आहेस, तू खरंच विनर क्वालिटी आहे, तू कर स्वतःवरती काम. आता तुला जर फीडबॅक मिळाला ना, तन्वीने जसा गेम चेंज केला ना, तू जर गेम चेंज केला ना संकेत, आय वुड से की तू वाईल्ड कार्ड असून सुद्धा तू टॉप 5 मध्ये पण जाऊ शकतो. आणि आय डोंट नो जिंकणार आहेस की नाही, कारण असं म्हणतात की वाईल्ड कार्ड जिंकत नाहीये. पण त्याचा OTT वरती जेव्हा बिग बॉस आलेला हिंदी आणि त्याच्यामध्ये एल्विश वाईल्ड कार्ड म्हणून आलेला आणि तो फुकराच्या विरुद्ध असून सुद्धा तो जिंकला होता. कारण तो आल्यावरती त्याची एंट्री खतरनाक होती. त्यांनी इतकं सगळ्यांना हलवून सोडवलेलं होतं ना, म्हणजे जास्त भांडणं नाही काही नाही, पण त्याचे जे वन लायनर आहे आणि जो जाऊन एकेकाला बोलायचा तर अगदी मस्तच. सो तू यू कॅन ऑल्सो, तू पण म्हणजे टॉप 5 मध्ये तरी मला हवा असा वाटतोय. सो अकॉर्डिंगली प्लीज खेळ तसं. नंतर विशाल आला. विशालला तर त्याला तर गेम कळतोच आहे, तर त्याला माहिती आहे कोणाच्या बाजूनी काय बोलायचं नाही. आणि तन्वीला तर तो हेट करतोच आहे. सो दॅट्स वाय 20 वर्षाचा आहे अँड ऑल. आधी तर त्याला किती बोलायचा, किती काय काय करायचा आणि घालून पाडूनही बोलायचा आणि आता प्रभूचं नाव घेतोय. नंतर मग सागर आला. सागर तर कसं आहे, तो पूर्ण त्याचा कपटी गेम दिसतो. मी म्हणत नाही नेगेटिव्ह, पण अक्षरशः त्याचा कपटी गेम दिसतो. म्हणजे नाही, मागच्या वेळी जो पॅडी आलेला पंढरीनाथ आलेले, तर त्यांनी ना किती छान गेम खेळत होते अँड ऑल. म्हणजे सूरजला ते मदत करायचे किंवा सांगायचे, एक्सप्लेन करायचं, असं वाटायचं नाही ते मॅन्युपुलेट करतायत. क्लीन कळायचं, एक्सप्लेन करायचं. याचं क्लीन प्रभूच्या बाबतीत आलं ना, की जेव्हा सोयीस्करपणे बोलायचं, त्याच्या विरुद्ध बोलायचं, अजून वरती खेळतोय, मागून खेळतोय, पदर धरून खेळतोय, किती किती काय काय त्याला बोलायचं. आणि नंतर तोंडावरती त्याला दाखवायचं मी किती चांगला मित्र आहे आणि मी किती चांगला माणूस आहे. आय एम सॉरी सागर, तुझं हे सगळे कलर्स दिसत आहे.
नंतर मग सागर आणि राखी आणि मग तिथे पण 5 आणि 4 झालं आणि पण 5 आणि 4 झालं तरी मग तन्वीचं कसं ती आता जरी कोणी काय म्हणालं की ती प्रभूला यूज करते अँड ऑल, पण तरी पण ती प्रभूसाठी करते पण आहे ना, टास्कमध्ये खेळते पण आहे ना. भले यूज करू दे, काही करू दे, गेम खेळू दे, पण ती तिथे करताना दिसते. आजही तिने सरळ सांगितलं की माझं वजन, मला जर मत द्यायचं असं तर माझं वजन मी तुला दिलं असं, म्हणजे दोघांना 5-5 झाले, म्हणजे दोघांना सेम झाले पॉइंट्स. सो अशा रीतीने नंतर मग सागर आणि राखीला बोलवलं आणि नंतर मग तिथे ऑफकोर्स सगळेजण आले. विशालनी सागरला दिलं, तो पहिल्यापासून त्याचं माझ्याशी इंटरॅक्शन झालं आहे ना. आणि मग तो म्हणे राखी तुझी माझी फ्रेंड आहे, हे ते सगळं करत असताना म्हणजे इथे पण बघ विशाल गेमच खेळला. मग राखीला तिथे पण राग आला की मी तुझी मैत्रीण आहे आणि तू सागरला देतोस. सो तिथे मित्र म्हणून त्यांनी सागरला दिलं. म्हणजे ही इज अ, आय वुड से ही इज अ गुड प्लेयर, ही इज अ म्हणजे विशाल ही इज अ गुड प्लेयर, ही इज अ स्मार्ट प्लेयर, तो बिग बॉस प्लेयर आहे. नंतर संस्कृती आली आणि तिने राखीला दिलं, म्हणजे ते अनप्रिडिक्टेबल आहे, काहीही करू शकते. तर तिने तसं दिलं ना. संकेत आला, संकेतने पण राखीला दिलं की मी दोघांना येऊन इथेच भेटलो आहे, पण मला विटॅमिन एच द्यायला आवडते आणि ऑल, त्यांनी तसं दिलं. राकेश आला, त्यांनी पण राखीला दिलं की ऑफकोर्स त्यांचं जे काही चाललं आहे पण असू दे, पण म्हणे राखी रॉक्स. सो रेवानी आहे पण तिने पण मग राखीलाच दिलं. नंतर तन्वीने आहे, तिने पण राखीलाच दिलं. मग प्रभूने आहे, त्यांनी सागरला दिलं की टास्क चांगला खेळतो, म्हणजे त्याच्या मागचा जो कॅप्टन्सीचा टास्क झाला त्या जोरावर दोघा तिघांनी त्याला दिलं. जसं प्रभूने त्याला दिलं, दीपालीनी पण त्याला दिलं, नंतर अनुश्रीने पण दिलं. ते इथे पण 5 आणि 4 झालं आणि तिथे राखी जिंकली. आता मला वाटलं बापरे, प्रत्येक लोकांचं असंच असंच करत बसतायत की काय. म्हटलं आता हाच गेम यांचा चालणार आहे 1 तास, पण नशीब बाबा थांबवला. आणि नंतर मग फिनालेमध्ये जागा कोण डिझर्व करत नाही आणि तो कुटायचा टास्क होता, म्हणजे ते प्लेट्स दिल्या होत्या ते तुम्हाला तोडायच्या होत्या की तुम्हाला कोण वाटतंय ना. तर संकेतला पहिलं बोलवलं तर तो त्यांनी तेच म्हणाला, तुला का कोणाच्या गुड बुक्समध्ये राहायचंय, का करायचं. त्यांनी सरळ म्हणाला मी कोणाला करू, मी कन्फ्यूज आहे, मला कळत नाही अँड ऑल. अरे कन्फ्यूज आहे सरळ हिचं नाही, तुला कोणाची नावं घ्यायची कारण तुला तिथे घरात राहायचंय. संस्कृतीचं नाव घ्यायचं होतं, तू तिचंही नाव नाही घेतलंस. मग हा तर मूर्खपणा आहे ना संकेत. आणि मग भाऊना राग आला आणि मग ते म्हणतात तू 1 नाही 2 घे, 2 नाही 3 घे. आणि मग तो म्हणतो नाही मला 1च घेता येत नाही तर 2 आणि 3 काय घेऊ. आणि मग त्यांनी रागाने रितेशने सांगितलं की तुम्ही जाऊन बसा. सो राखी म्हणत पण होती संकेत कर कर, पण त्याला तो तिथे कन्फ्यूज झाला. आणि त्याला मग कधी कधी मग तुम्हाला असं आहे का, तुम्ही ते ठरवून केलं तर तुम्ही गेम खेळू शकता आणि एकदम तुमच्यावर काहीतरी जबाबदारी आली तुम्ही तर गेम खेळू शकत नाही, कारण तुम्ही ठरवलं नव्हतं, मग तुम्हाला कळलं नाही म्हणून तुम्ही केलं नाही. सो संकेत डिसअपॉइंटिंग, इथे चुकलास तू. नंतर संस्कृती आली, तिने रेवाला केलं, म्हणजे ग्रुपमध्येच खेळते आणि त्यांच्या अकॉर्डिंगली सगळं करते. राकेश आला, राकेशने पण संस्कृतीचं नाव घेतलं. दीपाली आली, दीपालीने विशालचं नाव घेतलं, कारण तिला खरंच ते फार दुखत होतं टास्कमधलं आणि ती भरपूर रिॲक्ट झाली. म्हणजे स्ट्रॉंग आहे, बोलतोय, पण आपली कळायला पाहिजे काय करतोय. आणि नंतर मग तो आपली लोक येत आहेत तीच बाहेर गेली, मग त्याचं एकदम बाहेर आलं एकदम विशालचं, आणि मग तो पण तिला काय काय बोलायला लागला. सो मग रेवाला बोलवलं, मग रेवानी पण संस्कृतीचंच नाव घेतलं. नंतर मग असे सगळे तास झाले, नंतर आपला आला आता तंटाघर उघडलं आणि त्याच्यामध्ये मग ते सागरचा आला आणि सागरचा परफॉर्मन्स वा वा वा, सागर एकदम छान, मस्त केला मस्त केला. अरे मूर्ख माणसा, तू तेही तू काय म्हणतायत ठरवून ठरवून गोष्टी करतो तू लोकांना, म्हणजे तू शोधतोयस की कुठे मारू, सॉरी, कुठे मारू तू शोधतोयस, तर तुला तेही कळत नाही, तिथेच तू चुकलास. आणि रागाच्या मारात माणूस असं रागत धन 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 मारत जातो आणि आपला राग व्यक्त करत जातो, असं वस्तू शोधत नाही बसत आहे. सो तिथे मग ते ऑफकोर्स सिरियल प्रमोशन्स वाले आले अँड ऑल. नंतर त्यांनी कोणी, म्हणजे जसं तो सिरियलचा मेन लीड होता त्यांनी संकेतला अप्रिशिएट केलं की तो विशालची सावली, म्हणजे त्यांना सांगूनच पाठवलेलं असतं. ते लोक बिचारे बोलतात विशालची सावली, म्हणजे ठीक आहे, त्याला ठिकठिकाणी त्याला आज क्लिअर करत होतं की तू सावली बनू नको, शॅडो बनू नको, इंडिव्हिज्युअल खेळ. नंतर मग ती जी मोहिनी सिरियलची ती आली, ती लीड रोल होती ती, नंतर तिने दीपालीला केलं. नंतर तो शंतनू मोघे आहे ते त्यांनी राकेशला केलं की त्याची आई टीचर होती तर तिच्याकडे आम्ही त्या शाळेमध्ये होतो अँड ऑल. नंतर ह्याने अनुश्रीला केलं,
ती दुसरी जी मुलगी आलेली होती सोनाली, तिने अनुश्रीला सांगितलं की आम्ही लेडी होती ती, आम्ही सातारकर आहोत आणि तू पण तर ट्रॉफी तिथेच आली पाहिजे. आणि मग श्वेता पण म्हणाली, जी ऍक्टर्स आहेत ते सगळे सिरियल ऍक्टर, छान खेळा. सगळेजण मग एकमेकांना अप्रिशिएट करत होते, प्रेस करत होते चांगलं खेळायसाठी. नंतर मग एलिमिनेशनचा टाइम आला आणि आय रिअली डोंट अंडरस्टँड. सागरला एवढ्या दिवसापासून काही वोट्स नव्हते, आताही वोट नव्हते आणि सागरला पहिलं सेफ केलं. आणि तो त्याला तर जायचं होतं बाहेर ना, मी जातोय म्हणून सगळं त्याचं नाटक चाललं. मे बी त्याला असं वाटत होतं मी बाहेर जातोय की काय म्हणून नाटक केलं, देव जाणे. पण त्यांनी त्याला पहिलं सेफ केलं. नंतर विशालला सेफ केलं. विशाल काय माहिती नाही कोण वोट देत आहे ना. नंतर मग बाकीचे जे बॉटम मध्ये होते, दीपाली, प्रभू आणि रेवा, संस्कृती, आणि मग त्याच्यानंतर संस्कृती इव्हिक्ट झाली. सो अशा प्रकारे आजचं सगळं झालं. बघूया आता उद्यापासून नवीन गेम सोमवार आहे, चेंज होतोय, कोण काय करतंय, कोण कसे स्टँड घेतंय, परत आता नॉमिनेशन मध्ये कोण जातंय आणि यावेळी लोक घराच्या बाहेर कोणाला काढताय तर बघायला मजा येईल. तर भेटूया आपण उद्याच्या एपिसोडमध्ये. सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.